आणखी एक महत्त्वाची बातमी, अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराज नाट्य सध्या पाहायला मिळतंय। पहिल्या रांगेत बसण्यावरून मेधा कुलकर्णी नाराज असल्याची माहिती आहे। दरम्यान अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये हे नाराजी नाट्य या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळालं, तर पहिल्या रांगेत बसण्यावरून मेधा कुलकर्णी नाराज झाल्या। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय नेमकं घडलंय, काय नेमकं नाराजी नाट्य आहे? आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये सारथीच्या माध्यमातून जे यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो ठेवलेला आहे। आपण पाहतो की गणेश कला क्रीडामध्ये सध्या हा कार्यक्रम सुरू आहे, मात्र पहिल्या रांगेत बसण्यावरून हे नाराजी नाट्य जे आहे ते रंगल्याची माहिती सध्या मिळते। अभिमन्यू पवार जे आहेत आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये हे नाराजी नाट्य रंगलं आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींनी थेट आपण पाहतो की मेधा कुलकर्णी कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत नाहीत, त्या कार्यक्रमामधून बाहेर पडलेले पाहायला मिळतात। नक्की पुढच्या रांगेमध्ये बसण्यावरूनच या दोघांमध्ये नाराजी नाट्य घडलं का किंवा वेगळी काही बाजू याला आहे का, हा खरं तर प्रश्नानिमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम जो आहे तो यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते आणि या सारथीच्या माध्यमातून जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा कार्यक्रम सध्या गणेश कला क्रीडामध्ये पार पडतो। मात्र मेधा कुलकर्णी ज्या आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला आलेल्या होत्या, मात्र पहिल्या रांगेमध्ये बसण्यावरून नाराजी नाट्य जे आहे ते रंगल्याची माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।